प्रिय विद्यार्थियों, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला डिजिटल स्कूलमध्ये। आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी कविता आहे खोप्यामध्ये खोपा। खोपा म्हणजे घरटे, घोसला। तर मुलांनो, अतिशय सुंदर हा खोपा असतो, घरटा असतो, आपण आता पाहणार आहोत। सर्वात प्रथम डिजिटल स्कूलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा। चला आता आपण पाहूया प्रश्न उत्तर। प्रश्न पहिला, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। खालील आकृती पूर्ण करा। मुलांनो पहा, सुगरणीच्या खोप्याला, तर मुलांनो झोका आणि दुसरा इथे शब्द आहे दिलेला उपमा बंगला। तर मुलांनो प्रश्न दुसरा, पिढं उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। तर प्रश्न असा आहे, खोप्यात कोण निजलेले आहेत? तर पिढं निजलेले आहेत। आता मुलांनो प्रश्न तिसरा, चौकटी पूर्ण करा। अतिशय सुंदर खोपा असलेला पक्षी तर सुगरण, झोका खोपा टांगण्याचा ठिकाण तर झाड, नंतर पहा सुगरणीचा जीव ज्यामध्ये अडकला ते पिळं आणि पिळं निजण्याचं स्थान तर खोपा। कवितेतील जुळणारे शब्द इथं पहा मुलांनो, यमक जुळणारे शब्द चांगला तर टांगला, बंगला त्याच्यानंतर टांगला, इथं पहा मुलांनो असे शब्द आहेत। आता मुलांनो आपण पुढे पाहूया। तर सर्वात प्रथम डिजिटल स्कूलला सबस्क्राइब करून घ्या, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। सुगरणीला तिच्या बाळाची काळजी असते, हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा। तर आपल्या शब्दात मुलांनो हा उत्तर लिहायचा आहे। तर पाहूया, खोप्यामध्ये खोपा या कवितेचे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी सुगरण पक्षाला आपल्या बाळाची काळजी असते हे सुंदर शब्दात मांडले आहे। आपल्या पिलांना कोणत्याही जीवापासून त्रास होऊ नये म्हणून तिच्या खोप्याचा तोंड खाली निमुळला असतो। ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून अत्यंत बारीक काड्यांनी विणलेले असते। आपल्या बाळांना झोप चांगली यावी म्हणून झोक्याप्रमाणे घरटे टांगलेले असते। एका सुंदर बंगल्याप्रमाणे राहण्याची सोय घरट्यात केलेली असते। घरटेही अशा पद्धतीने टांगलेले असते की मानवाचा हात तिथपर्यंत जात नाही। क्वेश्चन नंबर 2 आहे, सुगरणीला तिच्या पिलांची काळजी वाटते तशी तुमच्या आईला तुमची काळजी वाटते हे आपल्याला स्पष्ट करायचे आहे। तर मुलांनो, जशी सुगरणी आपल्या पिलांच्या संरक्षणाची काळजी घेते तशीच माझी आई सुद्धा माझ्या संरक्षणाची काळजी घेते। सुगरणी आपल्या पिलांसाठी सुंदर असे घरटे बांधते, तसेच माझ्या आईने सुद्धा माझ्यासाठी टुमदार असे घर बांधले आहे। पावसापासून माझे संरक्षण व्हावे म्हणून मला रेनकोट आणून दिला आहे। आता मुलांनो कृती पाहूया। फरक स्पष्ट करा, सुगरण आणि माणूस। प्रत्येक सुगरणीची कारागिरी खूपच सुंदर व देखणी असते। मानवामध्ये प्रत्येकाची कारागिरी सुंदर व देखणी नसते। पाखराची चोच लहान असते, ती चोच दात व ओहोटी असते, परंतु मानवाला दात ओठ वेगवेगळे व चोचीपेक्षा मोठे असते। सुगरण पहा, ती फक्त चोचीने खूप सुंदर व पद्धतीशीर काम करते। मानवाला 2 हात 10 बोटे असूनही काम सुंदर रीतीच्या करता येत। निसर्गदत्त मिळालेल्या देणगीचा उपयोग सुगरणी भरपूर करते, तर निसर्गदत्त मिळालेल्या बुद्धीचा उपयोग लोक फार कमी प्रमाणात करतात। आता मुलांनो इथे पहा, कवितेतील यमक जुळणारा शब्द लिहा, कोसा, माणसा। त्यानंतर हे पहा मुलांनो, सुगरणी करून माणसाने घ्यायचे गुण: उत्तम कारागिरी, देणगीचा उपयोग करणे,
त्यानंतर नवनिर्मिती करणे. आता मुलांनो, गिलक्याच्या कौसा उलूशी उत्तर येईल असे प्रश्न तयार करा. सुगरणीचा खोपा कसा दिसतो? सुगरणीची चोच कशी असते? तर मुलांनो, हे प्रश्न आहेत. आता मुलांनो, हा उत्तर बघा, आकृती पूर्ण करा. देवाने मानवाला दिले 2 हात 10 बोट. तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट ही ओळ काय सुचवते ते तुमच्या शब्दात सांगा. खोप्यामध्ये खोपा ह्या कवितेतील बहिणाबाई चौधरी यांनी मानवाला उद्देशून म्हटले आहे की तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोटे. ही ओळ सुचवते की सुगरण पक्षाला देवाने एकच चोच दिली आहे, तरी ती इतक्या सुंदरीती कारागिरी करून उत्कृष्ट घरटे बांधते. त्या पिलांसाठी सर्व व्यवस्था केलेली असते. जर लहानचा पक्षी फक्त एक चोचीने इतकी सुंदर कारागिरी करू शकते, तर मग देवाने मानवाला 2 हात व 10 बोटे दिलेले आहेत. तर मुलांनो, हे सर्व प्रश्न उत्तर तुम्ही आठवण करून घ्या, लिहा आणि डिजिटल स्कूलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा आपण भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण सर्व विषयांचे व्हिडिओ पाहू शकता. डिजिटल स्कूल प्ले स्टोअरमधून आपण डाउनलोड करून घ्या. हे ॲप फ्री ॲप आहे.